नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी आता आलो स्क्वेअरला द केरला स्टोरी 2 बघायला. लेट झाले, 2:45ची मूवी होती, 3 वाजले आहेत. सो लिव इन में रहने के लिए तैयार हूँ. शादी और लिव इन में फर्क ही क्या है? मैं बिल्कुल अच्छी नहीं लग रहा हूँ. जो सब सही तो कर रहे हैं ना. भगवान जी यही है, पूछ लो. मित्रांनो, आताच मी बाहेर पडलो आहे. तर केरला स्टोरी 2 काही सीन्स शूट केले आहेत मूवीचे, ते बघा, मग पुढचं बोलूयात. ये सबसे बड़े बेवकूफ लोग हैं. हमें कन्वर्जन सेंटर चलाने का लाइसेंस भी नहीं गधों ने दिया है. ये काफिर हिंदू सेकुलर कहलाने के लाने मरे जाते. हमारे जैसे अपने मजहब को, अपने बच्चन को खुद नहीं सिखाते. और यही कारण से इनकी लड़कियों को अपनी बात समझाना बहुत ही आसान है. हम जो करते हैं 100% लीगल है. इसलिए जो करना है खुलकर. बेल्जियम, नीदरलैंड्स, लंदन, हर जगह हमारा मिशन जारी है. जहां कल हम माइनॉरिटीज थे, आज हमारी रूलिंग पार्टी बन रही है. हा सिनेमा धर्मांतर आणि कट्टरपंथासारख्या गंभीर विषयावर प्रकाश टाकतो. अनेकांना वाटतं की अशा गोष्टींना बोलणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीने हा सिनेमा हिंदू समाजाच्या चिंतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. काही सीन खूपच धक्कादायक आणि भावनिक आहेत. सिनेमा पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते की आपल्या संस्कृती, कुटुंब आणि मूल्यांचं महत्त्व. सिनेमात काही असे सीन आहेत जे पाहताना मन हेलावून जाते. आपल्या मुलींना, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या संस्कृतीला सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे या सिनेमातनं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ॲक्टिंग उत्तम प्रकारे केलेली आहे आणि काही डायलॉग खूपच प्रभावी आहेत. हा सिनेमा फक्त एंटरटेनमेंट म्हणून नाही, तर एक मेसेज समाजात येत आहे, आपल्या ओळखीबद्दल जागरूक राहण्याचा. हिंदू परिवारांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आपल्या घरातील स्त्रियांना हा मूवी एकदा तरी जरूर दाखवावा. एकूणच सांगायचं झालं तर हा सिनेमा पाहताना तुम्हाला फक्त स्टोरी दिसणार नाही, तर आपल्या समाजाबद्दल आणि संस्कृतीबद्दल विचार करायला लावणारा अनुभव मिळेल. ज्या मुली अजून पण बोलत आहेत की हमारा सलीम ऐसा नहीं है, तुम्हारा सलीम वैसा ही है. मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जर तुमच्या लक्षात येतं आहे की कोणती मुलगी फसते किंवा कोणतीला फसवतं आहे, तर स्वतः पुढाकार घ्या किंवा ज्या संस्था आहेत, हिंदू संस्था, त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा मला DM केलं तरी चालेल. भारत माता की जय. आत्ता जस्ट मूवी संपली आहे आणि मी चाललो आहे दगडूशेठला. बसची वाट बघतो. बघूयात. आपण आत्ता जस्ट दगडूशेठ हलवायला पोहोचलेलो आहे मंदिरात. गर्दी काही एवढी नाही आहे, थोडीफार गर्दी आहे. मंदिरात मध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आपण शूट केलं नाही आहे. सो आता आपण दर्शन घेऊन निघालो आहे. आता थोडं इकडे एक्सप्लोर करूया. आणि मग आपण गेलो सिद्धेश्वर महादेव मंदिरात, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंदिर. अँड वी ऑर्डर चीज चिली गार्लिक ब्रेड. सो लेट्स टेस्ट इट. दगडूशेठचं दर्शन झाल्यानंतर मी आलो आहे लाल सिलिया रेस्टॉरंटला, कोथरूडला आहे. मित्रांसोबत आलो आहे. ॲक्च्युली माझा बड्डे आज.
मित्रांनी प्लॅन केलेलं होतं रेस्टॉरंटला यायचं, सो मला पण त्यांनी आता सरप्राईज सांगितलं, कॉल करून इकडे बोलवलं होतं. आणि आपण ऑर्डर केलं डिनरला व्हेज लजानिया अँड व्हेज थाई करी. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर फोटो काढणं मॅन्डेटरी आहे. आता चंद्या आणि विनीत आलेले कॉलेजचे फ्रेंड माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे, त्यांच्यासोबत बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आता चाललो आहे रूमवर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.